नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक GS लायरे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KPG कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम 12वी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन करून वरिष्ठ महाविद्यालयात प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. वरिष्ठ महाविद्यालय किंवा वरिष्ठ महाविद्यालयीन दिवस याविषयी प्रत्येक विद्यार्थ्याला आकर्षण असतंच. कधी एकदाचा 12वी पास होतो, ॲडमिशन घेतो आणि महाविद्यालयात जातो, अशीच परिस्थिती सर्वांची असते. पण अजून तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे, पण अजूनपर्यंत आपली जी काही भेटगाठ आहे ती झालेली नाही. याला कारण आहे जागतिक महामारी कोरोना. यामुळं आपल्याला माहीत आहे का संपूर्ण जगच अगदी थांबलं होतं. हळूहळू काय हे जग पूर्वपदावर येतच आहे आणि यामुळेच आपल्यामध्ये जी काही दरी निर्माण झाली आहे ती दरी कमी करण्याचा महाविद्यालय आणि सर्वच शिक्षक वर्ग पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून ई-लर्निंग, ई-टीचिंग ह्या मेथडचा वापर करून अगदी जवळ येण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तुमच्या ज्या अडचणी असतील, समस्या असतील ते सोडवण्याचा महाविद्यालय आणि सर्व शिक्षक वर्ग अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. इयत्ता 11वी 12वी या वर्गामध्ये आपण ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स असतील या चांगल्या पद्धतीने अभ्यासलेल्या आहेत आणि अकाउंट हा विषय म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आवडीचा आणि बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांना या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स असतात. म्हणजे अगदी सोपा, साधा समजण्यास असलेला हा विषय आपण FY BComमध्ये सुद्धा अगदी अशाच पद्धतीने शिकणार आहोत. आपल्याला यावर्षी जो पॅटर्न आहे तो आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम पॅटर्न 2019. या पॅटर्ननुसार आपला जो अभ्यासक्रम आहे तो 2 सत्रांमध्ये, 2 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये आपल्याला यामध्ये 4 प्रकरणांमध्ये आपला जो सिलेबस आहे तो डिवाईड केलेला आहे. पहिल्या सेमिस्टरमध्ये या विषयासाठी आपल्याला 4 क्रेडिट्स कमवायचे आहेत. त्यामध्ये परीक्षा, असाइनमेंट, ओरल यासाठी 3, तर प्रॅक्टिकल परीक्षेसाठी तुम्हाला 1 क्रेडिट कमवायचं आहे. असे एकूण 4 क्रेडिट कमवायचे आहेत. त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्स ऑफ द कोर्स बघू. या कोर्सची जी काही उद्दिष्टे असतील ती बघू. टू इम्पार्ट नॉलेज ऑफ बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट्स, टू क्रिएट अवेअरनेस अबाउट ॲप्लिकेशन ऑफ दीज कन्सेप्ट्स इन बिझनेस वर्ल्ड, टू इम्पार्ट स्किल्स रिगार्डिंग कम्प्युटराइज अकाउंटिंग, to impart knowledge regarding finalization of accounts of various establishment. ही जी काही उद्दिष्टे आहेत त्यामध्ये आपल्याला ज्या बेसिक कन्सेप्ट्स असतील अकाउंटच्या त्याचं ज्ञान घ्यायचं आहे, आपल्याला त्या शिकायच्या आहेत किंवा यामधून तुम्ही ते शिकणार आहात. त्यानंतर अवेअरनेस, जागरूकता कशाची, तर व्यावसायिक जगामध्ये ज्या काही अकाउंटिंग कन्सेप्ट्स आहेत या कशा अप्लाय केल्या जातात, त्याचं ॲप्लिकेशन कसं केलं जातं ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर कम्प्युटराइज अकाउंटिंग असेल त्याचं स्किलसुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही आस्थापना असतील, व्यवसाय संस्था असतील, यांचं जे अकाउंट्स असतील हे कशा पद्धतीनं ठेवले जातात, कशा पद्धतीनं मेंटेन केले जातात तेही आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. अशा पद्धतीनं जे काही ऑब्जेक्टिव्स आहेत ते आपण बघितले. यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे Accounting concepts, conventions and principles and an overview of emerging trends in accounting. यामध्ये 2 विभागांमध्ये आपल्याला हे प्रकरण बघायचं आहे. त्यामध्ये एमध्ये आपण अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स बघणार आहोत. याच्यात पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे मनी मेजरमेंट, दुसरी आहे बिझनेस एंटिटी, तिसरी आहे ड्युअल ॲस्पेक्ट, चौथी आहे पिरियॉडिसिटी कन्सेप्ट, पुढची आहे रिअलायझेशन कन्सेप्ट
पुढचे आहे मॅचिंग कन्सेप्ट्स, ॲक्रुअल ऑब्लिक कॅश कन्सेप्ट, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल, मटेरियालिटी कन्सेप्ट, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट. अशा 12 कन्सेप्ट आपल्याला ह्यामध्ये बघायच्या आहेत. ह्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये विस्तृतपणे बघणारच आहोत. पुढं जो बी पार्ट आहे त्याच्यामध्ये इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग, मग हे जे ट्रेंड्स आहेत त्यामध्ये आपल्याला 5 ट्रेंड्स बघायचे आहेत. त्यात आहेत इन्फ्लेशन अकाउंटिंग, क्रिएटिव्ह अकाउंटिंग, इन्व्हायरमेंटल अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, फॉरेन्सिक अकाउंटिंग. हे 5 जे ट्रेंड्स आहेत अकाउंटचे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढचं जे चॅप्टर आहे ते आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. यामध्ये आपण जे 12वीला आपण डिझोल्युशन बघितलं, ज्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, त्याच्यानंतर डेथ ऑफ पार्टनर, त्याच अनुषंगाने पुढं फर्म ज्यावेळेस डिझॉल्व होते त्यावेळेस तिची जी मालमत्ता असेल, ॲसेट असेल, ती कशा पद्धतीनं रिअलाईज केली जाते, विकली जाते, आणि ज्या काही लायबिलिटीज असतील, देणी असतील, त्या कशा पद्धतीनं कोणत्या क्रमानं दिल्या जातात ते आपण यामध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या माध्यमातून शिकणार आहोत. मग त्यामध्ये सरप्लस कॅपिटल मेथड ओनली, ॲसेट टेकन ओव्हर बाय अ पार्टनर, ट्रीटमेंट ऑफ पास्ट प्रॉफिट्स और पास्ट लॉसेस इन दी बॅलन्स शीट. तिसरा आहे कॉन्टिजंट लायबिलिटीज. चौथं रिअलायझेशन एक्सपेन्सेस, अमाऊंट केप्ट असाइड फॉर एक्सपेन्सेस. त्यानंतर ॲडजस्टमेंट्स ऑफ ॲक्च्युअल ट्रीटमेंट ऑफ सिक्युअर्ड लायबिलिटीज, ट्रीटमेंट ऑफ प्रेफरेन्शियल लायबिलिटीज लाईक गव्हर्मेंट ड्यूज, लेबर ड्यूज, etc. एक्सक्लुडिंग इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर अँड मॅक्झिमम लॉस मेथड. ह्या प्रकरणामध्ये 2 मेथड आहेत. पहिली आहे सरप्लस कॅपिटल मेथड आणि मॅक्झिमम लॉस मेथड. पण आपल्याला या सिलेबसमध्ये फक्त एकाच मेथडचा अभ्यास करायचा आहे. मॅक्झिमम लॉस मेथड ही आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही. पुढचं जे प्रकरण आहे ते आहे अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स. यालाच आपण सिंगल एंट्री सिस्टम या नावाने ओळखतो. अतिशय सोपा असा हा टॉपिक आहे. यामध्ये आपण मीनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टम, फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टम, कन्वर्जन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्री सिस्टम, यामध्ये आपण या सर्व बाबींचा अभ्यास करणार आहोत. तसंच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोल्युशनसुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे 4 नंबरचा इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिसेस, टॅक्स, लॉज अँड अकाउंटिंग. यामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशनल बॅकग्राऊंड ऑफ GST, कन्सेप्ट्स अँड डेफिनेशन ऑफ GST हा जो काही कायदा आहे त्याचं जे कॉन्स्टिट्यूशनल बॅकग्राऊंड असेल, तो कायदा कशा पद्धतीनं अस्तित्वात आला, कधी अस्तित्वात आला, त्यानंतर त्याची कन्सेप्ट आणि डेफिनेशन आपण यामध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर IGST, CGST अँड HGST, GSTचे जे 3 प्रकार आहेत ते आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर इनपुट अँड आउटपुट टॅक्स क्रेडिट, त्यानंतर प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन अंडर GST. यामध्ये आपण जे इनपुट आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं, ही काय कन्सेप्ट आहे ते आपण शिकणार आहोत. आणि GSTचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं असतं ते सुद्धा आपण काय शिकणार आहोत. अशा पद्धतीनं आपण ही 4 प्रकरणं पहिल्या सेमिस्टरमध्ये बघणार आहोत. आता हा जो काही सिलेबस मी तुम्हाला सांगितला हा आपण एका वहीमध्ये लिहून ठेवला तर आपल्याला या सेमिस्टरमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे हे बघण्यास अडचण येणार नाही आणि अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल. तसंच ही व्हिडिओ किंवा हे लेक्चर बघत असताना किंवा यापुढचे पण इतर व्हिडिओ बघत असताना तुम्ही 2-3 गोष्टीची काळजी घ्यावी असं मला वाटतं. का व्हिडिओ बघत असताना, लेक्चर अटेंड करत असताना जिथं चांगल्या पद्धतीची रेंज आहे
तिथंच आपण ते लेक्चर अटेंड करावं. यूट्यूबवरचे जर व्हिडिओ आपण बघणार असू तर जे रेझोल्युशन असेल ते 120 असेल किंवा रेंज असेल चांगल्या पद्धतीचं, आपण ते वाढवून बघितल्यास आपल्याला व्हिडिओची जी काही पिक्चर क्वालिटी आहे ती चांगल्या पद्धतीनं मिळेल. तसेच आपण व्हिडिओ बघत असताना, लेक्चर ऐकत असताना हेडफोनचा जर वापर केला तर आवाजसुद्धा चांगल्या पद्धतीनं येऊन आपल्याला समजण्यास सोपं जाईल. धन्यवाद.